ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंदनीय देहू निवासी श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा सगळ्यांचा पाठ असलेला, ज्यांचा पाठ नाही केला त्यांचा कानपाठ असलेला असा एकदम सोपा अभंग. या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी परिहार द्यायचा म्हणजे तो असा: नैमित्तिक कीर्तन सेवा आहे आणि ही सेवा गुरुवर्य बाबांची आहे. पण आज असं घडलं, दुपारी मारुती बाबाचा कार्यक्रम असल्यामुळे गोशाळेत गेलो. तिथं 12 ते 4 वेळ गेला, बाबाचा काही आराम झाला नाही. आणि बाबा इथं आल्यावर म्हटले कीर्तन करा. फेटासुद्धा बाबाचाच आहे आणि मी कीर्तनकार नाही, पण आता बाबाची आज्ञा आहे. जसं सौभाग्यवती बाईनं कुंकवाला नाही म्हणू नये, तसं आपण कोण आहे सगळे वारकरी कीर्तनकार आहेत, तसं आपणही नाही म्हणू नये. जशी सेवा होईल त्यांच्या कृपेने तसा करण्याचा काय प्रयत्न करू. विठ्ठल संस्था सुटल्यापासून 2011ला संस्था सुटलो तेव्हापासून 3रं-4थं कीर्तन असेल. पाठ सांगायची सवय आहे, कीर्तन करायची सवय नाही. पण बाबा जशी बुद्धी देतील तसं आपण काही सेवा करू. तर हा सप्ताह कशा कारणामुळे चालू आहे. महाराज म्हटले समाधान महाराज यांच्या पाठाचे होऊन गेले, चांगले साधक होते, त्यांच्या निमित्त हा सप्ताह चालू आहे. मला दुसराच अभंग घ्यायचा होता, पण हे म्हटले समाधान महाराजांच्या निमित्त हा सप्ताह आहे. ते म्हटलं मग आता हा अभंग बदलावा लागेल. म्हणजे ह्या लगेच अभंग बदलावला. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. सज्जन होते, कशावरून सज्जन होते ते? ज्या अर्थी त्यांच्या घरचा काही संबंध नाही सप्त्यासाठी, त्यांच्या घरचं इथं कोणी नाही आणि त्यांची पुण्यतिथी आनंदित होते आणि सगळे गुरुबंधू करतात, त्याच्यामुळे ते काय आहे? सज्जन आहे. म्हणून पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, म्हणून त्यांच्या निमित्त हा काय अभंग निवडलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात या अभंगातून, जर तुम्हाला पुण्यवान व्हायचं असेल तर काय करा? सज्जनाचं नाव घ्या. सज्जन म्हणजे कोण? तर संत महात्मा. संत महात्म्याचे नाव घेतलं तर काय होईल? पुण्यवंत व्हाल. तुकाराम महाराज म्हटले धनवान व्हा असं नाही म्हटलं, भाग्यवान व्हा असं नाही म्हटलं. काय व्हा म्हणतात? पुण्यवान व्हा. पुण्यवान झाल्याने काय होतं? तर सगळे यच्च यावत जीव जे आहेत त्या सगळ्यांना कशाची इच्छा आहे? सुखाची इच्छा आहे. आणि सगळे जीव काय सुखासाठी काय करतात? धावपळ करतात. ते सुख प्राप्त व्हावं याच्यासाठी सगळ्या जीवांची काय धावपळ चालू आहे. मग कोणी जीव पैशात सुख मानतं, कोणी विषयात सुख मानतं, कोणी धनवानामध्ये सुख मानतं, कोणाला वाटतं आपण मोठं होऊ, नोकरी लागेल, त्याच्यात सुख प्राप्त होईल. पण सगळा जन्म जातो तरी काय सुखाची प्राप्ती होत नाही. तर सुख कशामध्ये आहे? तुकाराम महाराज म्हणतात पुण्यवंत व्हावे. तुम्ही काय करा? संत महात्म्यांचं नाव घ्या आणि काय सज्जनाचं नाव घेतल्यानंतर काय पुण्यवान व्हाल आणि त्या पुण्याने काय तुम्हाला काय सुख प्राप्त होईल. कारण धनामध्ये सुख नाही. कसं सुख नाही? लोक तर म्हणतात पैसे दिसल्यावर सुख होतं. आपण एक युक्ती करू. एका जणाला सांगितलं 4 दिवस पैसे मोजायचे. 500-500चे नोट आहे, 2000ची बंद झाली. 500चे नोट आहेत हे मोजायचे. 4 दिवस झोपायचं नाही. जेवढे पैसे मोजताल तेवढे तुमचे सगळे.
बसला पैसे मोजायला, किती दिवस झोपणार नाही? 1 दिवस झोपणार नाही, 2 दिवस झोपणार नाही. ते म्हटले या खोलीभर पैशाला तुमच्याला काडी लावा, पण मला पहिला झोपू द्या. म्हणजे काय आहे? पैशामध्ये सुख नाही. सुख कशामध्ये आहे? झोपीत. म्हणून लोक झोपतात. झोपेमध्ये तरी सुख कोणाचं आहे? शास्त्र सांगते ते सुद्धा काय? परमात्म्याचंच आहे. अंतःकरणाची वृत्ती स्थिर झाल्याच्या नंतर जिथं जिथं अंतःकरणाची वृत्ती स्थिर होते तिथं तिथं काय ते ब्रह्माचं काय सुख असतं. आणि झोप तेव्हाच लागते जेव्हा आपण काय होतो? एकाग्रता होतो. जर डोक्यामध्ये जर अनेक विषय असेल तर पडून राहतो, 1-1, 2 तास पडून राहतो, पण काही झोप लागत नाही. का लागत नाही? मागचं प्रारब्ध संपलेलं नसतं असं शास्त्र सांगतं. विचार चालू असल्यामुळे झोप लागत नाही. झोप तेव्हाच लागते जेव्हा अंतःकरणाची वृत्ती स्थिर होते. आणि स्थिर झालेल्या वृत्तीमध्ये काय असतं? ब्रह्माचं काय प्रतिबिंब असतं. आणि तो काय? तो ब्रह्माचंच काय असतं? ते आनंद असतो. पण तो कारणामध्ये लीन झाल्यामुळे अंतःकरणाची वृत्ती, म्हणून म्हणतो मी सुखाने झोपलो होतो पण काहीच जाणत नव्हतो. सुखाने झोपलो होतो हे काय? ब्रह्माची काय अनुभूती आहे. आणि काहीच जाणत नव्हतो, अज्ञानामध्ये काय वृत्ती लीन झाली, त्याचा काय तो अनुभव सांगतो. विठ्ठल म्हणून सुख प्राप्त करायचं आहे. पैशात सुख नाही, विषयात सुख नाही. जर विषयात सुख राहिलं असतं तर लोक सगळे विषयच भोगत राहिले असते. विषयातून काय झाले असते? परावृत्त झाले नसते. आज आपण गुलाबजामुन खाल्ले, विषयात सुख आहे. गुलाबजामुन मध्ये सुख असेल तर तेच खात राहिला असता तो. पुन्हा त्याला दुसऱ्या पदार्थाची काही इच्छा झाली नसती. ज्या अर्थी हा पदार्थ सोडून दुसऱ्या पदार्थाची इच्छा होते त्या अर्थी काही विषयात सुख नाही. सुख कशामध्ये आहे? तर परमात्म्याच्या चिंतनात, संताच्या नामस्मरणात, भगवंताच्या नामस्मरणात, याच्यामध्येच काय आहे? सुख आहे. याने काय होतं? संताचं नाव घेतल्यावर काय होणार आहे? तर संताचं नाव घेतल्यावर काय? अंतःकरण शुद्ध होणार आहे. अंतःकरण शुद्ध झालं. अंतःकरणामध्ये मल, विक्षेप, आवरण असे दोष सांगितलेले आहे. मल म्हणजे काय? अंतःकरणामध्ये काय? पापाची वासना उत्पन्न होणे. याला शास्त्रामध्ये काय? मल नावाचा दोष म्हणतात. मग हा कशाने जाणार? आमच्यामध्ये आहे का नाही? तर ज्याच्या अंतःकरणामध्ये पापाची वासना उत्पन्न होत असेल त्याच्या अंतःकरणामध्ये काय असतो? मल असतो. मल म्हणजे पाप. मग हे कोणी पाहायचं? तर ज्याचं त्यांनीच पाहायचं. विक्षेप म्हणजे काय? मनाची चंचलता, मन स्थिर नसणं, याला काय म्हणतात? विक्षेप म्हणतात. असा मल आणि विक्षेप अंतःकरणाचा गेला की अंतःकरण शुद्ध होतं. जसं घर आपलं झाडून घ्यावं लागतं, रोज घरातला कचरा रोज काढावं लागतं, तेव्हा घरामध्ये प्रसन्न वाटतं. तसं अंतःकरणातला हे काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे जर कचरा काढला तर अंतःकरणामध्ये काय? भगवंत काय? स्थिर होतो. योनी गोपाळ राये योनी गोपाळ योनी तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. तुकाराम महाराज म्हणते चित्त निर्मळ करा. निर्मळ करा म्हणजे काय? अंतःकरणातला पाप घालवा, अंतःकरणातला काय? विक्षेप घालवा. मग अंतःकरणातलं पाप आणि विक्षेप गेल्याच्या नंतर तिथं काय? गोपाळ येऊन राहतो, म्हणजे भगवंत राहतो. यालाच काय? अंतःकरणाची शुद्धी म्हणतात. या अंतःकरण शुद्धी करण्यासाठी शास्त्रांनी अनेक उपाय सांगितले. वेदांत शास्त्र म्हणतं मल विक्षेप काय? बाजूला करा. त्याच्यासाठी काय करा? निष्काम कर्म आणि निष्काम उपासना करा.
कोणतंही कर्म करीत असताना त्या कर्माच्या फलाची इच्छा धरायची नाही आणि मी कर्म केलं असा अहंकार धरायचा नाही, त्याला म्हणतात निष्काम कर्म. आता सध्याच्या काळामध्ये निष्काम कर्म लोपलं, त्याच्यामुळे काय अंतःकरण शुद्ध लवकर होत नाही. विक्षेप कशाला म्हणतात? मनाची चंचलता. तो कशाने जातो? निष्काम उपासना केली पाहिजे. उपासना म्हणजे काय? देव दर्शन, व्रत, तप, वाचन, हे काय आहे सगळं उपासनेमध्ये काय मोडलं जातं. अशी निष्काम उपासना केली, कोणतीही इच्छा न धरता, आणि मी हे उपासना करतो असा अहंकार धरला नाही, तर काय होतं? त्याचं अंतःकरण शुद्ध होतं. आणि अंतःकरण शुद्ध झालं की त्याच्या अंतःकरणामध्ये काय भगवंत येऊन राहतो. वेदांत शास्त्राने असे सांगितलं. योग शास्त्र म्हणतं प्राणायाम करा, प्राणायामाने काय मन स्थिर करा, ध्यान करा भगवंताचं, भगवंताच्या कुठल्या तरी एका अंगामध्ये काय वृत्ती स्थिर करा भगवंताचं ध्यान करून, तो काय समाधीपर्यंत जातो. त्यांनी काय होतं? अंतःकरण शुद्ध होतं. भक्तिशास्त्र काय म्हणतं? गात जागा, 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 गात प्रेम माझा विठ्ठला, प्रेम माझा विठ्ठला, विठ्ठला, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, प्रेम संत महात्म्यांनी सोपं साधन सांगितलं. ज्याला शास्त्र शिकता येत नसेल, दुसरी कुठली साधना करता येत नसेल, त्याने काय करायचं? गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला, पांडुरंगाची वारी करायची आणि भजन करीत जायचं. बोधेबाबांनी अख्खं आयुष्य भजनासाठी वाहिलं, कारण ते भजनच आपला काय करून देतो? उद्धार करतो. गात गेल्यानंतर काय होतं? तर भगवंत काय प्रेम देतो. आणि या सगळ्यात जगतामध्ये अवघड काय असेल तर ते भगवंताचं काय प्रेम आहे. भगवंत सगळं देतो,
पाहिजे ते देतो, पण प्रेम देण्यामध्ये काय कंजूसपणा करतो. बाबा सांगत असतात काय का करतात की भगवंताला माहित आहे आपण याला जर प्रेम दिलं तर याचे सगळे काम करावं लागतात. उंच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखून या. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे शेलेवेनी. सजन कसाया विकू लागे मौस, माड्या सावत्यास कुरपू लागे. नरहरी सोनार कडू पुंकू लागे, चोखा मिळा संगे ढोरे ओढी. नामयाची जनी सवेची शेनी, धर्मागरी पाणी वाहे जाडी. नाम्या संगे जेवी नव्हे संकोचित, ज्ञानियांची भीता अंगे ओळी. अर्जुनाचे रथी होया सारथी, पक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे. एकोबाचे ऋण फेडी ऋषी केशी, अंब ऋषी सोशी गर्भवास. मीराबाई साठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाल्या पाडेवार. घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराचे, हुंडी त्या मैत्यांची अंगे भरी. कुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत, तुका म्हणे मात धन्य. पुंडलिका लाठी अजूनी तिष्ठत, पुंडलिका लाठी अजूनी तिष्ठत. तुका म्हणे म्हणून भगवंत काय प्रेम देण्यासाठी कंजूस आहे. आताच आपण सगळा अभंग पाहिला. सगळ्या अभंगामध्ये भगवंताने काय प्रत्येक संतांना काय काम करू लागलेत. मग तो भगवंत जातीचा विचार करीत नाही, कुळाचा विचार करीत नाही. याता याती धर्म नाही विष्णुदाचा निर्णय तो ऐसा वेदशास्त्रे, निर्णय तो ऐसा वेदशास्त्रे. याता याती धर्म नाही विष्णुदाचा याता याती धर्म नाही विष्णुदासा. विष्णुदासाला काय जात विचारायची नसते. जात विचारली तो नरकामध्ये जातो. जो वैष्णव आहे वैष्णवाला जात विचारायची नसते. म्हणूनच आपल्या जोग महाराजांच्या संस्थेमध्ये काय आहे, जात विचारली जात नाही. यारे यारे लहान थोर एवढंच म्हणायचं, पुढचं नाही म्हणायचं. ठेवलं विठ्ठल भगवंताचं भजन करण्यासाठी सगळे या. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, करावा विचार कौनाची. कलियुगामध्ये उद्धार करायचा असेल भगवंताचं नाम घेतलं पाहिजे, संतांचं नाम घेतलं पाहिजे, भगवंतासोबत संबंध जोडला पाहिजे. संतासोबत काय संबंध जोडला पाहिजे तर काय आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. संबंध कसा जोडायचा, उदाहरण एक सांगितलं म्हणजे लक्षात येईल. नेपाळ देशामध्ये जनकपूर नावाचं गाव आहे, जिथं सीतामाईचा काय जन्म झालेला आहे. असं काय जनकपूर, त्या जनकपूरची कोण आहे, साक्षात जननी सीतामाई. त्या गावामध्ये एक ब्राह्मण कुटुंब होतं. त्या ब्राह्मण कुटुंबाला बऱ्याच वर्षापासून मूलबाळ नव्हतं.
बरेच नवस केले, सगळं काय केले, पण मूलबाळ काय होईना. एके वर्षी जसा मागच्या वर्षी कुंभ झाला प्रयागराजचा, तसा कुंभ आला. दोन्ही दाम्पत्य त्या कुंभामध्ये आलेत आणि त्या कुंभाचा नियम आहे प्रयागराजचा. त्या प्रयागला गेल्याच्या नंतर त्या प्रयागराजला काहीतरी मागितलं पाहिजे. मग ह्या दाम्पत्यांनी काय मागितलं? मुलगा मागितला. आणि घरी आल्याच्या नंतर वर्षाचा आत मुलगाही झाला. म्हणून त्याचं नाव ठेवलं प्रयाग दत्त. दत्त त्याचं आडनाव आहे. प्रयाग त्याचा काय? प्रयागाच्या कृपेने झाला म्हणून नाव ठेवलं प्रयाग दत्त. मुलगा जन्माला आला, 2 महिन्यामध्ये बाप वारला. मुलगा 4 महिन्याचा झाला, घर जळून गेलं. सगळे लोक म्हटले हे अपशकुन जन्माला आलं. बाप मेला, घर जळालं, पैसा नाही, आई होती फक्त. एके दिवशी असं घडलं, अपशकुन असल्यामुळे लहान मुलं त्याच्यासोबत कोणी खेळू देत नसायचे. कोणी नातेवाईक सोडून गेले. नातेवाईक तोचपर्यंत असतात जोपर्यंत काय आपल्याकडं पैसा श्रीमंती असेल तोपर्यंत असतात. पण भगवंत हा कायम असतो आपल्यासोबत. आणि भगवंताला त्या भक्ताची माया बाजूला करायची असते म्हणून त्याचे काय नातेवाईक तोडून टाकतात, मायबाप घेऊन जातात, पैसा आदला राहत नाही. हे भगवंताची खरी कृपा आहे त्याच्यावर. श्रीमंत होणं, ऐश्वर्य प्राप्त होणं, मानपान येणं हे भगवंताची कृपा नाही, ही मायेची कृपा आहे. भगवंताची खरी कृपा काय आहे? तर रात्रंदिवस काय भजन करणं, हे भगवंताची कृपा आहे. सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा. करू हरी कथा. सदा भगवंताचं नाम घेणं हेच काय आहे? कृपा आहे भगवंताची. का विषय प्राप्त होणं, श्रीमंती प्राप्त होणं हे कृपा नाही, हे मायेची कृपा आहे. म्हणून त्याचं 5 वर्षाचं वय झालं. एक आई आणि ते 2 जण राहतात भगवंताचं चिंतन करून. कोणी नातेवाईक त्यांच्या घरी यायला तयार नाही, गावातलं कोणी माणूस बोलायला तयार नाही. कुठंतरी भिक्षा मागायची आणि आपला काय निर्वाह करायचा. एक दिवशी असं घडलं, रक्षाबंधनचा दिवस आला. रक्षाबंधनला काय असतं? बहीण भावाला राखी बांधते. म्हणून मित्र खेळत होते, यांनी फक्त खेळ पाहायचा, कोणी त्याला खेळू देत नसायचा अपशकुन असल्यामुळे. म्हणून रक्षाबंधनचा दिवस आहे. एक बहीण आली, आपल्या भावाचा हात धरला, घरात नेला. हा सगळं पाहतो बाहेरून आणि त्याला पाटावर बसवलं, टीका केला. त्याच्या हाताला काय? रक्षाबंधन, राखी बांधली. याच्या मनात विचारायला लहानच वय आहे. ते म्हटले आपल्याला कोणतरी अशीच बहीण पाहिजे होती, आपल्याला कोणीतरी टीका लावला पाहिजे होता, आपल्यालाच कोणी काय अशीच राखी बांधली पाहिजे होती. आईपाशी आला, हट्ट धरला. म्हटले माझी बहीण कुठं आहे? ते म्हटले तुझी बहीण आहे, पण तिचं काय झालं? लग्न झालंय. ती काय तिच्या घरी गेली. म्हटले कोण आहे? ते म्हटले हे सीता, जे प्रभू रामचंद्राची पत्नी आहे, ते सीताच तुझी काय आहे? बहीण आहे. ते म्हटले कधी भेटणार? ते म्हटले तू मोठा होय, मोठा झाला की आपण त्याच्या काय भेटायला जाऊ. लहान पोराची समजूत आईनं काढली, पण त्याच्या डोक्यात तोच विषय बसला की सीतामाई आपली काय बहीण आहे आणि आपल्याला तिला काय एक दिवस भेटायला जायचं आहे. ती राहते कुठं? ते म्हटले भारतामध्ये अयोध्या नावाचं गाव आहे, तिथं राहते. नेपाळ हा देश वेगळा आहे.
म्हणून का अयोध्या नावाचं गाव आहे, तिथं ती राहती. मग ह्या 5 वर्षाचं वय आहे, त्या 5 वर्षापासून याच्या मनात एकच विचार, आपण आपल्या बहिणीला भेटायला गेलं पाहिजे. जाणार कसं, लहान वय आहे. बरं आईला न्याव, पैसा नाही, जायचं कसं. म्हणून एके दिवशी 5 वर्षाचं वय आहे, पहिलच्या काळामध्ये काय संत महात्म्याची मंडळी असे काय एकत्र होऊन काय पायी तीर्थयात्रा करायचे. जुन्या काळामध्ये, जुना काळ नाही, याला 80 वर्षे झाले असतील, 80 वर्षाची गोष्ट आहे. म्हणजे कलियुगामध्ये सुद्धा भगवंताचा आपण संबंध कसा जोडला त्याच्यासाठी कथा चालू आहे. तसा त्याने सीतामाईचा जसा संबंध जोडला, त्याला प्रभू रामचंद्राची भेट कशी झाली ते आपल्याला काय पाहायचं आहे. म्हणून त्या संत महात्म्यांसोबत तो प्रयाग दत्त नावाचा काय मुलगा निघाला. त्याला वाटत होतं आपणच पुढं पळायचा, की लवकर जाऊ, आजच पोहोचू असं वाटत होतं. अयोध्यामध्ये आला, विचारतो माझी बहीण कुठं राहते. लोक म्हणतात कोण बहीण आहे तुमची. ते म्हटले सीतामाई. सगळ्यांनी काय सीतामाई म्हटले, दाजी कोण आहे तर प्रभू रामचंद्र. तर सगळ्यांनी कुठं, ते म्हटले मंदिरात जा. प्रभू रामचंद्राचं मंदिर दाखवलं, मंदिरापर्यंत गेला तो. आता सोबतचे जे संत महात्मे होते सोडून दिले. ते मंदिरात गेल्याच्या नंतर पुजाऱ्याला विचारतो माझी बहीण कुठं आहे. ते म्हटले कोण तुझी बहीण. ते म्हटले सीतामाई. आणि दाजी काय प्रभू रामचंद्र. ते म्हटले काय हेच तर उभे आहे. तो म्हटले नाही असे नाही, माझ्यासारखे पाहिजे. त्यांनी जे पाहिले ते कसे होते, मूर्तीमध्ये होते. त्याला काय वाटत होतं माझ्यासारखे असावे. पण त्याचं समाधान झालं नाही. खिन्न होऊन दुःख होऊन त्या सरयूच्या कडेला गेला. अन्न नाही, पाणी नाही, नुसता दिदी दिदी करीत काय तो पडून राहिला. त्या सीतामाईला काय वाटलं, हा असाच मरून जाईल. म्हणून ते सीतामाई साक्षात प्रभू रामचंद्रासहित हत्तीवर मिरवणूक, सगळं सैन्य आणि सगळं प्रभू रामचंद्र हत्तीवर, सीतामाई हत्तीवर बसून त्याला काय तिथं भेट दिली. आणि त्याला उठवलं, सांगितलं मी तुझी बहीण आली. मग त्याला काय ते शक्ती आला. साक्षात जननी सीतामाई, तिनं त्याला हात लावल्याच्या नंतर त्याच्या डोक्यातला सगळा विषय निघून गेला. त्याला काय समाधीच लागली. आणि त्याला सांगितलं, म्हटले आईनं काय पाठवलं माझ्यासाठी. त्या नेपाळमध्ये एक तांदळाचा पदार्थ बनवला जातो, तो पाठवला होता. तो पदार्थ त्या सीतामाईला, प्रभू रामचंद्राला याच्या हाताने काय सेवन केला. त्या सीतामाईने याच्या मुखात घातला. मग काय आता तो जीव राहिला नाही. आता काय जीवाशिवाची भेट झाली, मग तो काय ब्रह्म झाला. त्याला समाधी लागली. त्याला फक्त सगळं जगत सगळं काय ब्रह्ममय दिसायला लागलं, राममय दिसायला लागलं. म्हणून त्या सीतामाईने सांगितलं आता हट्ट केला, म्हटले मला असं बोलवण्याचा, आता परत हट्ट करायचा नाही. कारण माझ्या पाठीमागं भरपूर कामं असतात, सगळ्या त्रैलोक्याचं राज्य आम्हाला सांभाळावं लागतं. आता परत असा हट्ट करायचा नाही. आणि निघून गेलेत. आता त्याला हे सगळ्या अंतःकरणामध्ये त्या प्रभू रामचंद्राचा, सीतामाईचा काय झाला, स्पर्श झाल्यामुळे समाधी लागली. त्याला काही जगतात काही दिसाना, सगळं प्रभू राममय दिसायला लागलं. एक साधू आला, म्हटले रोजच ह्या पोराला आपण इथं पाहतो, जेवण नाही, पाणी नाही आणि प्रसन्न चेहऱ्यामध्ये दिसतो, काय भानगड आहे. म्हणून त्याला जागं केलं तर त्या साधूला सुद्धा समाधी लागली. म्हणजे असं असतं, महात्म्यांच्या शेजारी राहिलं, महात्म्याला स्पर्श केला की त्यांच्या अंगातले जे काही व्हायरल असतात, ते काय स्कंद असतात, ते आपल्यामध्ये उतरत असतात. म्हणून ते म्हटले हा पोरगा सामान्य नाही, हा काय आहे मोठा भगवत भक्त आहे. म्हणून त्या साधूने त्याला आपल्या आश्रमात नेलं, स्नान वगैरे घातलं, खाऊ पिऊ घातलं. त्याच्यानंतर तो काय आपल्या देहावर आला. ते म्हटले सीतामाई सीतामाई करायला लागला. मग त्याला सांगितलं कुठला आहे काय आहे. पुन्हा त्याला काय घरी परत केलं. घरी घेऊन गेलेत ते साधू. आणि त्याच्यानंतर काय 10-12 वर्षाचा झाला. आई वारली त्याची. आई वारल्याच्या नंतर आता याला आधार कोण आहे, आधार फक्त त्याची बहीणच, ते सीतामाई. पुन्हा तो अयोध्याला निघाला. अयोध्याला गेल्यानंतर एका ठिकाणी काय असा सप्ताह चालू होता, त्याच्यामध्ये रामायण कथा चालू होती. रामायणामध्ये प्रसंग चालू होता की प्रभू रामचंद्राला वनवास झाला. दशरथ राजाने कैकेयीच्या म्हणण्यावर काय प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतामाई काय वनवासात पाठवलं. एवढाच प्रसंग ऐकला त्यांनी आणि तिथून तडकन उठला. तो म्हटला त्या दशरथ राजाला कळत नाही, माझ्या बहिणीला, माझ्या दाजीला वनवासात पाठवलं. हे त्रेतायुगाची कथा सांगतायत कलियुगामध्ये, पण त्याला वाटलं आत्ताच पाठवलं काय. म्हणून त्याच्या मनामध्ये असा विचार आला. त्यांनी ते वर्णन ऐकलं होतं की आपली बहीण, दाजी, लक्ष्मणजी हे गेलेत, पण अन्वया पायाने गेलेत. पायात चप्पल नाही, अंगात कपडे नाही, वलकल म्हणजे झाडीच्या साली काय अंगाला गुंडाळून गेलेत.
खाली झोपायचं कुसाच्या आसनावर, हे सगळं ऐकलं होतं. म्हणून त्यांनी 1-1 रुपया जमा केला आणि त्याच्या चपला घेतल्या, तिघाला 3 जोडं, 3 पलंग घेतले, 3 खाटा बनवल्या आणि तिघांना काही कपडे घेतले, सगळे 1-1 रुपया जमा करून, आणि निघाला चित्रकूटच्या रस्त्याने. दशरथ राजाला शिव्या देत की ह्यांनी पाठवलं, माझ्या बहिणीला पाठवलं, एवढी नाजूक बहीण, आणि तिला पाठवलं, वनवासात पाठवलं. आता याचा भाव असल्यामुळे त्याच रूपामध्ये प्रभू रामचंद्राने, सीतामाईनी आणि लक्ष्मणाने काय त्याला भेट दिली. त्याच्या डोक्यावर त्या 3 खाटा, कपडे, चपला, आणि त्याला तशी भेट दिली म्हणजे काय ते त्रेतायुगात दिली नाही, द्वापार युगात दिली नाही, आता 80 वर्षापूर्वी असा देवासोबत आपण संबंध जोडला की देव काय साक्षात भेट दिल्याशिवाय काय राहत नाही. म्हणून त्याला भेट दिली आणि सांगितलं, म्हटले आता तुनं परत असा हट्ट केला, परत काय असा हट्ट करायचा नाही, कारण आमचा 12 वर्षाचा काय नियम आहे. पायात चप्पल घालायची नाही, अंगात कपडे घालायचे नाही, खाटीवर झोपायचं नाही, कुशाच्या आसनावर जमिनीवर झोपायचं. म्हणून तू पुन्हा असा हट्ट धरायचा नाही. 12 वर्षाच्या नंतर आम्ही तुला पुन्हा परत भेट देऊ. आता जा अयोध्यामध्ये आणि माझं भजन करीत राहा. म्हणजे कलियुगामध्ये घडलेली गोष्ट आहे. का तर भगवंतासोबत काय आपण संबंध जोडला की काय होत असतं, भगवंताची भेट नक्कीच होते. आणि सोपं आणि सरळ साधन आहे हे. याचा काय कुठून आणायचं नाही, फक्त आपल्या विषयातलं, आपल्या काय मुलाबाळाचं प्रेम कुठं लावायचं आहे, भगवंताच्या ठिकाणी लावायचं आहे. किंवा त्या मुलाबाळावर असं प्रेम करायचं की हे काय भगवंतच आहे म्हणून प्रेम करायचं, तर त्यांनी सुद्धा काय भगवंताची काय प्राप्ती होते. विठ्ठल विठ्ठल म्हणून आजच्या अभंगामध्ये संतासोबत काय संबंध जोडायला सांगतात. संतासोबत संबंध जोडल्यावर काय होतं, संताचं नामस्मरण काय होतं, घेतल्यावर काय होतं, त्या अभंगाच्या पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत पुण्यवंत भावे, 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 पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. तुकाराम महाराज म्हणतात, पुण्यवान व्हायचं असेल, भगवंताची भेट घ्यायची असेल, तर त्यांनी काय करायचं, संतांचं नाव घ्यायचं. असं कोणाकोणाला संतांचं नामस्मरण केल्यावर भेट झाली, त्याचे काय शास्त्रामध्ये काय अनेक उदाहरण आहे. नेमकं काय होतं संतांचं नाव घेतल्यावर, तर काय पुण्यवान होतो.
संतांचं नाव घेतल्यावर अनेक फायदे संत वाङ्मयामध्ये काय सांगितलेले आहे. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो, अखंड वदनी वदेतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञान आपल्याला काय प्राप्त होतं आणि तो वासुदेव होऊन जातो. ज्या शास्त्रात, वेदांत शास्त्रात वासुदेव होण्यासाठी म्हणजे भगवंताची काय प्राप्ती होण्यासाठी अनेक काय खडतड तपश्चर्या सांगितली, ते काय सहज संतांच्या नावाने काय त्याला काय प्राप्त होतं. अजून काय होतं? ज्ञानदेव म्हणता माया गेली समुड विलया. हे माया समुड काय विलयाला जाते. असं काय या संत महात्म्यांचा काय नामस्मरणामध्ये काय पुण्य आहे. उदाहरण एक घडलेलं सांगतो बाबांचं. बाबा 35 वर्ष काय काशीमध्ये होते आणि 2ला उठून 3ला दारावर हजर राहायचे वल्ल्या कपड्यांनी पाणी विश्वनाथाला चढवण्यासाठी. एके दिवशी असं घडलं, प्रयागराजचा महाकुंभ होता. त्या कुंभामध्ये इतकी गर्दी असते, तुम्ही पाहिली मागच्या वर्षी कुंभ झाल्यावर. तर काशी जवळ असल्यामुळे काशीतही खूप गर्दी राहते. शितोडे नाना म्हणून पुण्याचे आहेत, विद्यार्थ्यांना त्यांचा परिचय असेल, जे सगळ्यांना काही ग्रंथ वाटतात. ते शितोडे नाना आणि त्यांचे काही 5-6 सहकारी हे प्रयागला कुंभाला गेले. त्याच्यानंतर काशीचं जवळ आलो म्हणून काशीचं दर्शन घ्यावं आणि काशीवरूनच विमान होतं, प्रयागवरून काही विमान नाही, विमान हे काशीवरनं होतं. आता दर्शन घ्यायचं म्हटल्यावर त्या कुंभामध्ये 5-5, 10-10 किलोमीटर काय असते लाईन असते विश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी. आता ते श्रीमंत माणसं ते गेले मंदिरापाशी आणि म्हटले काहीतरी कोणाला काही पैसे देऊन आपलं दर्शन झालं पाहिजे. पण ते सगळं मिलिटरीच्या ताब्यात असल्यामुळे तिथं कोणाचं काही चालत नाही. मग ते एका माणसाचे 5 जण होते, एका माणसाचे 10-10 हजार रुपये द्यायला तयार झाले. त्याला आता 12-15 वर्ष होऊन गेलेत. 10-10 हजार रुपये तयार झाले, पण कोणीच काही उभं सुद्धा करा ना तिथं. त्यांना वाटलं आपल्या महाराष्ट्रातले इथं कोण राहतात, शास्त्री बाबा राहतात, पण आता नंबर नाही, कॉन्टॅक्ट नाही, काय करावं. मग ते याला फोन कर म्हटले, शास्त्री बाबाचा नंबर भेटेल का, त्याला फोन कर. ते म्हटले 15 मिनटं बाबाचं नामस्मरण झालं आणि असं घडलं, जे मिलिटरी आम्हाला सोडित नव्हते पैसे देऊन, ते हाताला धरून डायरेक्ट विश्वनाथापाशी घेऊन गेलेत. हे संताच्या काय नामस्मरणाचं काय पुण्य आहे. लगेच विश्वनाथाचं दर्शन झालं. का तर बाबाचं स्मरण झालं, बाबाचं 15 मिनटं काय नामस्मरण घडलं, त्याच्यामुळे साक्षात विश्वनाथाचं एकाचं नाही 5चंही दर्शन झालं. 5ही जण 50 हजार रुपये द्यायला तयार होते, पण दर्शनाला सोडित नव्हते. पण मिलिटरी आला आणि त्या मिलिटरीचा हातात धरलं, म्हटलं हे 15 मिनटं झाले इथं उभे आहे, डायरेक्ट मंदिरात घेऊन गेले. 5-10 किलोमीटर लाईन आणि पुन्हा बाहेर निघले. पुन्हा बाहेर निघून असे नमस्कार करायला पुन्हा एक दुसरा मिलिटरी आला म्हटले, आणि त्यांनी पुन्हा आम्हाला 5ही जणाला आत नेलं. 2 वेळा दर्शन झालं. ते आले इथं, पहिले बाबाच्या दर्शनाला आले. ते म्हटले बाबाला पहिले आता काशीला घेऊन जायचं आहे. बाबा नवीनच आले होते तेव्हा 2007 मध्ये. बाबा म्हटले आम्ही एकटं येणार नाही. मग बाबा म्हटले मग मारुती बाबाला घ्या, मोठे माऊलीला घ्या. मोठे माऊली मारुती बाबा ते पुन्हा त्यांनी काय विमानाने बाबाला घेऊन गेलेत. हे संत महात्म्यांचा काय नामस्मरणाचं काय फल आहे. तसंच ज्ञानोबरायचं नामस्मरणाचं फल काय आहे. ज्ञानदेव चतुराक्षरी जो जप करील, जो जप करील सदा तो पाहिलं ब्रह्मप्राप्तीची सायुज्य संपदा पावेल. तो अभंगच काय गुरुवारच्या याच्यामध्ये काय आहे, तो सगळ्यांचा तुमचा पाठ आहे. त्याच्यावर कथा अशी आलेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र लिहित असताना जेव्हा ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज तीर्थयात्रेला निघाले, महाराष्ट्रातून एमपीत गेले, एमपीतून नर्मदेश्वर आपलं ओंकारेश्वरला गेलेत. ओंकारेश्वरून काय उज्जैन असा काय प्रवास करीत करीत निघाले. त्या उज्जैनमध्ये काय घडलेली काही एक गोष्ट आहे. त्या उज्जैनीमध्ये विक्रम नावाचा राजा होता. तो राज्य करीत होता. एकदम सात्विक, सदाचारी, भक्तिवान असा तो राजा होता. तो राजा एके दिवशी शिकारीला निघाला आणि वाटेमध्ये त्यांनी काय केलं, शिकारीला जात असताना एक तरुण स्त्री त्याला दिसली आणि ते उपवर झालेली होती. तो राजा कामासक्त झाला.
म्हटला मी एवढा सदाचारी असून एवढा देवाचा भक्त असून माझ्या अंतकरणात काम कसा उत्पन्न झाला. म्हणून तो घरी परत आला आणि त्याच्या दरबारी जो काही ज्योतिषकार होता त्याचं नाव होतं वीरमंगल. त्या वीरमंगलाला विचारू लागला. ते म्हटले माझ्या अंतकरणामध्ये काय भावना आली आणि मी परत का आलो, शिकारीला जाताना परत का आलो. सगळ्यांनी आपले गणित लावले पण काही सुटाना, राजा का परत आला म्हणून. त्या राजाने सांगितलं 3 दिवसात उत्तर दिलं तर ठीक आहे, नाही तर माझ्या राजदरबारी जे काही ज्योतिषाचार्य आहे त्याला काय नोकरीहून काढण्यात येईल. मग हा वीरमंगल नावाचा राजा चिंतेत पडला. म्हटले आता काय करावं, लेकरं बाळ उपवासी राहतील. म्हणून चिंतेत पडल्याच्या नंतर शिप्रा नदी आहे, त्या शिप्रा नदीच्या कडेला जाऊन विचार करीत बसला. एक वेश्याची मुलगी तिथं आली आणि ते म्हटले शास्त्री भाऊ का विचार करता. तिनं ओळखलं की याचा असं घडलेलं आहे. म्हणून तिनं सांगितलं जा त्या राजाला जाऊन सांगा की उपवर मुलगी तुम्ही तरुण स्त्री पाहिली, त्याच्यावर काही तुम्ही कामासक्त झाले, सदाचारी असल्यामुळे तुम्ही काय राज्यामध्ये काय परत आले. ते म्हटले एवढा मोठा काय सदाचारी राजा, भक्तवान राजा, आणि त्याला आपण असं सगळ्या राजदरबारामध्ये कसं म्हणायचं. म्हटले त्याचा अपमान होईल. ते म्हटले असंच म्हणा. तो गेला आणि त्यांनी तो सांगितल्यानंतर तो राजा इतका आनंदित झाला, त्याच्या अंगावर जे सोन्याची शाल होती त्याला घातली. तो म्हटले हा सोन्याच्या शालीचा काय अधिकारी मी नाही. म्हटले कोण आहे, तर ती म्हटली वेश्याची मुलगी. म्हटले चाला तिला कस का कळालं मी परत आलो म्हणून. ते गेले सगळे राज्य मंत्री सगळे गेले, शिपाई सगळे गेले आणि तिचा सत्कार करायला तिथं काय त्या वेश्याच्या मुलीकडे गेले. म्हटले तुला कस का कळालं. तेव्हा तिनं सांगितलं याच राज्यामध्ये याच नगरीमध्ये माझी आई वेश्या होती. ते वेश्याचे काम करीत होती. पण एके दिवशी कोणीच पुरुष आला नसल्यामुळे तिला काय उपरती झाली, वैराग्य झालं आणि त्या वैराग्याने ती काशीला निघून गेली. म्हटले आता फक्त भगवंताचीच प्राप्ती करायची. काशीला गेल्याच्या नंतर तिनं विचारपूस केली कोण आपल्याला लगेच भगवंताची प्राप्ती करून देणार आहे. त्या काळामध्ये काय रामानंदाचार्य म्हणून होते, जे ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलाचे काही गुरु, त्यांच्याकडे पाठवलं आणि त्यांच्याकडे पाठवल्याच्या नंतर त्याला सांगितलं तुझा जर लगेच उद्धार करायचा असेल तुला एक मंत्र देतो, तुझा लगेच उद्धार होईल. म्हटले तिला सांगितलं निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे 5 भांडव आहे, हे 5 जण आहेत. हे 5ही जण भगवंताचा अवतार आहेत. यांचं नामस्मरण करा. संताच्या रूपामध्ये जन्माला आले महाराष्ट्रामध्ये, यांचं नामस्मरण करा, तुमचा काय उद्धार होईल. विठ्ठल विठ्ठल. तिचा खरंच उद्धारही झाला. वेश्या होती जातीनं पण उद्धार झाला. ती निजधामाला प्राप्तही झाली. तिची मुलगी होती त्या महाराजापाशी होती. ते म्हटले माझं काय आता, मी वेश्याची मुलगी आहे, माझा उदरनिर्वाह कसा चालल, मी काय करू, मला कशी प्राप्ती होईल. ते म्हटले तूही सुद्धा काय हात जप करायचा. मग तिने तोच जप सुरू केला. म्हटले तू तुझ्या घरी जायचं आणि तिथंच राहायचं. तुझ्याकडे काय वेश्या म्हणून लोक येतील, पण तुझा उंबरटा ओलांडला की तुला काय मातेविषयी किंवा बहिणीचे काही बुद्धी होईल आणि ते पैसे टाकून जाईल, त्याच्यावर तुझा उदरनिर्वाह चालेल. आणि तुला हे नामस्मरण केलं तर तुला भूत भविष्य वर्तमान सगळं कळलं. म्हटले खरंच तिला तसंच झालं. ती रोज निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हा जप करायची आणि त्या जपानं तिला असं कळालं की भूत भविष्य सगळं ज्योतिष कळायला लागलं. ती कुठं ज्योतिष शिकायला गेली नाही. म्हणून त्या राजाच्या मनात काय आलतं ते तिनं सांगितलं. हे सगळं काय त्या राजाला सगळ्या त्या नगरीतल्या लोकांना सांगितल्याच्या नंतर सगळी नगरीच निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई नामस्मरण करायला लागलं. आणि तो वीरमंगलाला तर वैराग्यच झालं. त्याने सगळे राज दरबार पोरं बारं सोडून दिले आणि तो काशीला गेला. त्या रामानंद स्वामीकडे गेला, त्यांच्या शरण गेला आणि सांगितलं माझाही उद्धार करा. ते म्हटले तू तुझ्या नगरीत जाय, तू सुद्धा काय हात जप कर, तुला एक दिवस काय ज्ञानेश्वर महाराज काय प्रत्यक्ष भेटतील. तोही आला नगरीमध्ये. काय त्यानेही नामस्मरण सुरू, अख्खी नगरी नामस्मरण करायला लागली. कुठं गाव आहे एमपीतले लोक नामस्मरण करायला लागले. कोणाचं निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई आणि निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम.
सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. म्हणून ज्ञानेश्वर महाराजाला काळजी पटली, सगळ्याला भेट द्यायची आहे म्हणून तीर्थयात्रेचं निमित्त केलं आणि ओंकारेश्वरला गेले. ओंकारेश्वरून काय उज्जैनला गेले आणि उज्जैनला गेल्याच्या नंतर सगळ्या लोकांना काय दर्शन दिलं. तेव्हा ते वेश्याची मुलगी त्याच नगरीमध्ये राहत होती. तेव्हा त्या वीरमंगला सांगितलं आज आपल्या नगरीमध्ये साक्षात ज्ञानेश्वर महाराज येणार आहेत. तिला आधीच कळालं, कारण की ती भूत भविष्य सगळं जाणत होती. कशामुळे? तर संतांच्या काय नामस्मरणामुळे. मग तो वीरमंगल तर काय त्याचा जीवच त्याच्यासाठी अडकलेला होता, फक्त ज्ञानेश्वर महाराजांची भेट घ्यावी आणि आपलं काय कार्यकाल संपावा. ज्ञानेश्वर महाराज आले, ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं, पायावर मस्तक ठेवता बरोबर जीवच अर्पण करून टाकला. त्याला तेवढीच इच्छा होती, फक्त ज्ञानेश्वर महाराजांची काय भेट घ्यावी. मग ज्ञानेश्वर महाराजाला दया आली. माऊली म्हटले याला अजून तत्वमसी वाक्याचा बोध झाला नाही, मुक्त झाला नाही, हा पुन्हा जन्माला येईल. पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला जिवंत केलं आणि जिवंत केल्यानंतर त्याला काय बोध केला आणि सांगितलं काय इच्छा आहे तुझी. ते म्हटले एकच इच्छा आहे, फक्त काय तुमचं दर्शन करीत करीत काय पुन्हा काय प्राण सोडावा. मग त्या वीरमंगलाने ज्ञानेश्वर महाराजाकडे पाहता पाहता प्राण सोडला. त्या ज्ञानेश्वर महाराजाने त्यांचा काय अग्निसंस्कार केला. असे ते वीरमंगल, तुम्ही उज्जैनला गेले की वीरमंगलाचं गावाच्या बाहेर काय मंदिर आहे. अशी ते वेश्याची मुलगी नवे नवे सगळी नगरीत ज्ञानेश्वर महाराजाचं भजन करीत होते आणि सगळ्या नगरीचा काय ज्ञानेश्वर महाराजांनी काय उद्धार केला. हे संतांच्या काय नामस्मरणामध्ये काय आहे ताकद आहे. म्हणून म्हणतात तुकाराम महाराज पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. जर तुम्हाला पुण्यवान व्हायचं असेल तर काय करा, तुम्ही सज्जनाचे नाव घ्या. नेघे नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी, वाचा तुटे, नेघे माझी 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 वाचा तुटी माझी वाचा तुटी हारा, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी. तुकाराम महाराज म्हणतात एवढा मोठा महालाभ सांगितला पण माझी वाणी काय घेत नाही, त्यांचं नामस्मरण घेत नाही. नेघे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी. कारण की फुकटची गोष्ट असली, फुकट काय असलं की त्याचं महत्व कळत नाही. देवग्या फुका, देवग्या फुका, न लगे मुखा. म्हणजे फुकट गोष्ट असली की त्याचं काय महत्व कळत नाही. नामस्मरण सहज प्राप्त होतं, त्याच्यामुळे त्या नामस्मरणाचं काय महत्व कळत नाही. देव काय सहज प्राप्त आहे, आपल्या अंतःकरणामध्येच आहे, म्हणून त्या देवाचं महत्व कळत नाही. एखाद्याने फुकट गोष्ट दिली, काही ग्रंथ दिला वाचाल, त्या ग्रंथाचं महत्व कळत नाही. एखाद्याने फुकट काही देऊ द्या, त्याचं काय महत्व कळत नाही. का तर ते काय फुकट आहे. म्हणून आहे तर हे काय संताचा काय महालाभ प्राप्त करायचा असेल तर तुम्ही काय करा, संताचं काय नामस्मरण करा. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी.
अजून काय लाभ प्राप्त होतो? विश्रांतीचा ठावा विश्रांतीचा ठावा विश्रांतीचा विश्रांतीचा ठावा विश्रांतीचा ठावा पायी संता सिया भाव पायी संता सिया भाव नेगे माझे वाचा तोटे नेगे माझे वाचा तोटे पायी संता सिया सिया विश्रांतीचा ठावा विश्रांतीचा ठावा विश्रांतीचा ठावा पायी चालता सिया भाव पायी चालता सिया भाव लगे माझे वाचा तोटे लगे माझे वाचा तोटे पायी चालता सिया भाव पायी चालता सिया भाव लगे माझे वाचा तोटे माझे वाचा विश्रांतीचा ठाव पायी संतांची या भाव. तुकाराम महाराज म्हणतात ज्याला विश्रांती पाहिजे असेल, विश्रांती म्हणजे काय? परब्रह्माची प्राप्ती, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजेच भगवंताची काय भेट. ज्याला भगवंताची भेट घ्यायची असेल त्यांनी काय करायचं? संताचं काय नामस्मरण करायचं. ज्याला विश्रांती पाहिजे असेल त्यांनी काय करायचं? संताचं काय नामस्मरण करायचं. असं या काय संत महात्म्यांचं काय नामस्मरणाचं काय फल आहे. म्हणूनच या आळंदी, ह्या आळंदी काय विश्रांतीचं स्थान आहे. इथं देव सुद्धा काय विश्रांतीसाठी येतात, कल्पापर्यंत काय विश्रांती घेतात. नामा म्हणेच देवा चला तया ठाया नामा म्हणे देवा चला विश्रांती घावया कल्पावरी घावया कल्पावरी विश्रांती घावया कल्पावरी विश्रांती घावया चौराशे सिद्ध भेटी मेरा चौराशे सिद्ध भेटी मेरा सिद्ध भेटी मेरा चौराशे सिद्ध भेटी मेरा. विश्रांतीचा ठाव पायी संतांची या भाव. भावाला वारकरी संप्रदायामध्ये काय फार महत्व आहे. भाव धरून या वाचावी ज्ञानेश्वरी त्याच्यावर काय करतात? कृपा करतात. तसं संत महात्म्यांच्या नामस्मरणावर भाव धरून नामस्मरण केलं तर त्याला काय होतं? विश्रांती प्राप्त होते. तो भाव कसा असला पाहिजे? शुद्ध असला पाहिजे. जे ज्ञानेश्वर महाराज रेड्यावर कृपा करतात तर आपण तर माणसं आहे, आपल्यावर का कृपा करणार नाही? आपल्यावरही कृपा करणार. त्यांच्या चरित्रामध्ये असं एक उदाहरण आलेलं आहे की ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये ब्राह्मण कुटुंब होतं आणि ते ब्राह्मण दुराचारी होते आणि त्यांची पत्नी काय ज्ञानेश्वर महाराजांची भक्त होती. ती रोज जायची त्या माऊलीच्या मंदिरात आणि त्या माऊलीला काय प्रार्थना करायची
की आमच्या मालकाची काही बुद्धी जाग्यावर आणा, आमच्या मालकाची बुद्धी जाग्यावर आणा. तर तिनं प्रार्थना केली, तिच्या म्हणण्यावरून तिच्या मालकाला ज्ञानेश्वर महाराजांनी भेट दिली, असं काय चरित्रामध्ये सांगितलं जातं. तर मग आपण माऊलीचं भजन करीत असताना आपल्याला काय देणार नाही? आपल्याला काय देणार? फक्त काय पाहिजे? शुद्ध भाव पाहिजे. म्हणून ज्याला विश्रांती घ्यायची असेल त्यांनी काय भावाने ज्ञानेश्वर महाराजांचं काय भजन केलं पाहिजे. त्या संतांच्या भजनाने विश्रांती प्राप्त होते. त्या संतांच्या भजनाने काय होते? पुण्यवान होतो. मग त्या संतांच्या भजनाने पाप जात नाही का? तर पापही जाते. ते शेवटच्या चरणात तुका म्हणे पापे, 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 जाती संताची आगते, जाती संताची आगते, लेगे माझी वाचा तुटी, लेगे माझी वाचा तुटी, लेगे माझी वाचा तुटी, माझी वाचा तुटी, माझी वाचा तुटी, माझी वाचा तुटी, महाराज पुकाराठी महालाभ पुकासाठी,
महालाभ 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 फुकासाठी महालाभ फुका साठेरा महालाभ महालाभ पापे जाती संताची आज जपे असं या संत महात्म्यांचं नामस्मरण केलं त्यांनी काय जीवनामध्ये पापही राहत नाही, पुण्यही प्राप्त होतं आणि काय विश्रांतीचा ठाव म्हणजे काय त्या भगवंताची काय प्राप्ती होते. दुसरं काहीच साधन करण्याची गरज नाही. आताच आपण पाहिलं संत महात्म्यांच्या नामस्मरणामध्ये किती ताकद आहे. म्हणून भाव धरून त्या संत महात्म्यांचं काय नामस्मरण केलं पाहिजे आणि त्यांच्याच नामस्मरणाने काय होतं, सगळ्याच गोष्टी काय होते प्राप्त होते. त्यांच्या ठिकाणी काय भाव धरला पाहिजे, भाव धरून नामस्मरण केलं पाहिजे तर काय होतं, त्याचा फायदा होतो. म्हणून आपण या अभंगाची आहे तशी काय वेळी वाकडी काय सेवा केली, कारण आम्हाला काही कीर्तन कधी करीत नाही, पण बाबाची आज्ञा झाली, बाबा थकले होते म्हणून करा म्हटले म्हणून उभा राहिलो. बाबाचाच फेटा आहे, बाबानेच जसं काही बोलवलं तसं. कारण आतापर्यंत आम्ही कधी लघु शिकलो नाही, काही नाही, पण लघुतलं सगळं कळतं. हे त्यांची कृपा आहे. सगळ्या गीतेचा काम करू शकतो म्हणजे कोणाची कृपा आहे, त्यांची कृपा आहे. म्हणून काय बोलायचं असलं ते त्यांच्याच कृपेने काय बोललो. काय वेळं वाकडं असेल ते त्यांचंच आहे, चांगलं असेल ते त्यांचं आहे, आणि जे काय वेगळं असेल, जे शास्त्रातलं नसेल ते काय माझ्या बुद्धीचे दोष आहे. म्हणून आपण एकच त्या संत महात्म्यांच्या चरणी एकच प्रार्थना करू की ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजाला तर आम्ही कधी पाहिलं नाही, फक्त काय सांगितलं, संत महात्म्यांनी सांगितलं म्हणून आम्ही त्यांचं भजन करतो. पण साक्षात ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज म्हणजे मारुती बाबा आणि शास्त्री बाबा, हे काय साक्षात ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आहे, त्यांना आपण पाहिलं नाही. म्हणून त्यांच्या पायाविषयी आपली कधी काही दुर्बुद्धी होऊ देऊ नको.
त्यांच्या पायावशी आमचा कायम भाव असावा. त्यांच्या पायावशी कायम भाव राहिला तर आपल्याला दुसरा उद्धार करण्याचं साधन काय दुसरं शोधायची गरज नाही. त्यांच्याच काय कृपेनं काय आपला काय उद्धार होईल. म्हणून झालेली सेवा त्यांच्याच चरणी अर्पण करून सेवेला काय पूर्णविराम. विठोबा हरि विठोबा व्हावे घेता सज्जनाची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ पुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची या भाव तुका म्हणे पापे जाती संताची या जपे नेघे माझी वाचा तुटी महालाभ पुकासाठी ज्ञानेश्वर